वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतोय की ऊर्जाने शौर्यला फोन केलेला असतो। शौर्य म्हणत असतो, ऊर्जा मला ना विश्वासच होत नाही आहे की तू स्वतःहून समोरून मला फोन केलास। ऊर्जा शौर्याला म्हणते, शौर्य मला तुला भेटायचं आहे। हे ऐकून तर शौर्य एकदमच खुश होऊन जातो। शौर्य म्हणतो, काय ऊर्जा, खरंच तुला मला भेटायचं आहे? चालेल ऊर्जा, काही हरकत नाही, तू सांग फक्त तुला मला कुठे भेटायचं आहे, मी येतो। मी लगेच येऊ का तुला भेटायला? आत्ता निघू का मी? त्याबरोबर ऊर्जा म्हणते, नाही नको, इतक्यात नको, नंतर सांगते मी तुला। तर दुसऱ्या बाजूला आता हर्षवर्धन हा आलेला असतो पद्माला भेटण्यासाठी आणि आता हर्षवर्धन हा पद्माला म्हणत असतो, पद्मा बेटा मला तुला पैसे द्यायचे म्हणून मी इथे स्वतः आलो। आता पद्मा म्हणते, द्या मग साहेब। त्याबरोबर आता हर्षवर्धन म्हणत असतो, पद्मा अगं तू बेटा, अगं जे काही असेल ते सगळं ठीक आहे, पण त्यासाठी तुला नोकरी सोडण्याची काय गरज होती? तू नोकरी कशाला सोडलीस? पद्मा म्हणते, काय? त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, अगं तेच, नोकरी सोडून तू आता एवढे दिवस घरी आहेस, मग तुझं घर कसं चालत असेल? पद्मा बेटा मला माहिती आहे तुला तुझ्या भावाला खूप शिकवायचं आहे, मोठं करायचं आहे आणि सध्या तुला घर खर्चाला सुद्धा पैसे नाही आहे। तू बोलावलंस म्हणून मी स्वतः इथे तुला घर खर्चाला पैसे देण्यासाठी आलो। पद्मा म्हणते, साहेब तुम्ही काय बोलताय? त्यावर हर्षवर्धन म्हणतो, अगं मी तेच बोलतोय जे मी बोलायला हवं। पद्मा अगं तू आमच्याकडे एवढी वर्ष काम केलेलं आहेस, त्यामुळे मी तुला अगदी व्यवस्थित ओळखतो। हे बघ, तुला ज्याच्यावर कोणावर केस लढायचे तू लढ, मी तुला अडवणार नाही किंवा मी तुला थांबवणारही नाही, पण नोकरी वगैरे सोडून तुला काय मिळणार आहे? नोकरी वगैरे सोडून स्वतःचं नुकसान करून घेऊन काय मिळणार आहे? पद्मा म्हणते, साहेब काय बोलताय काय तुम्ही हे सगळं? त्यावर हर्षवर्धन म्हणतो, अगं पद्मा मी जे बोलतोय ना ते बरोबर आहे, अगं तू घरी परत ये, तुला काय सांगू, आम्ही सगळेजण तुझी खूप आठवण काढतोय गं। अगं आईसाहेबांच्या गोळ्या आम्हा सगळ्यांपेक्षा जास्त तुला माहिती आहे, घरात कुठे काय ठेवलेली वस्तू आहे ही आमच्यापेक्षा जास्ती चांगली तुझ्या लक्षात आहे। पद्मा अगं तू नाही आहेस ना घरी, तर घर असं चांगलं वाटत नाही आहे, म्हणून म्हणतोय घरी परत चल। अगं तू काम केलंस तर तुला 4 पैसे मिळतील, तुला तुझ्या भावाचं तुझं सगळं व्यवस्थित करता येईल। मला एक गोष्ट सांग पद्मा, तू हे सगळं का करतेस? पैशांसाठी करतेस का? अगं तसं काही असेल तरी स्पष्ट बोलू शकतेस तू। पद्माला कळतच नसतं की हर्षवर्धन नेमकं काय पिऊन आला आहे, हा नेमकं का असं बोलतोय। तर हर्षवर्धन म्हणत असतो की पद्मा हे बघ, जे काही असेल ते असेल, पण तुला नोकरी वगैरे सोडून घरी बसण्याची तर मुळात गरज नाही आहे। तू पहिले कामावरती परत ये। किती दिवस तू अशी नोकरी वगैरे सोडून राहणार आहेस? किती दिवस तू हे असं घरात बसणार आहेस? हे बघ, असं घरात बसून राहणं चांगलं नाही आहे। पद्मा आश्चर्यचकित होऊन हर्षवर्धनकडे बघत असते, कारण हर्षवर्धन जे काही बोलतोय ते तिच्या पचनी पडत नसते। हर्षवर्धन म्हणत असतो, पद्मा काय बोलतोय मी, येतंय का तुझ्या लक्षात? तर दुसऱ्या बाजूला आता दिव्या ही आता आनंदाने घरी आलेली असते। इतक्यात मागून विजया येते। विजया दिव्याला म्हणते, काय कुठून फिरून येतेस? त्याबरोबर ती म्हणते, आई थोडं महत्त्वाचं काम होतं म्हणून बाहेर गेले होते। त्याबरोबर विजया म्हणते, इकडे रात्रीपासून शौर्याची तब्येत बरी नाही आहे, घरातल्या सगळ्यांनाच त्याची काळजी वाटते, घरातले सगळेच त्याला लवकर बरं वाटावं यासाठी त्याच्याजवळ मागे पुढे राहतात, आणि तू बाहेर भटकायला गेली होतीस? घर म्हणजे काय वाटतं तुला, धर्मशाळा? कधीही येशील, कधीही जाशील, तुझ्या मनात येईल तसं वागशील, काय बोलते मी? त्याबरोबर दिव्या म्हणते, आई आता ठीक आहे, तुम्ही एवढं उघड विचारताय तर मग शेवटी सांगतेच तुम्हाला, शौर्यला लवकर बरं वाटावं, तो शुद्धीवरती यावा यासाठी मी प्रार्थना करायला मंदिरात गेले होते। आता मंदिर या गोष्टीवर विजयाचा काही विश्वास होत नाही। विजया म्हणते, तू आणि मंदिरात? त्याबरोबर दिव्या म्हणते, अच्छा म्हणजे तुमचा आता माझ्यावर बिलकुल विश्वासच नाही आहे नाही काही, तुम्हाला वाटतच नसेल मी मंदिरात गेले असेल म्हणून। एक मिनिट। आणि मग ती आता ऊर्जाचं लग्न ठरल्याचा जो पेढा तिला पूर्वाने दिलेला असतो तो पेढा ती लगेचच पर्समधून काढते आणि म्हणत असते, आई हे बघा मी खरोखर शौर्यासाठी मंदिरात गेले होते आणि येताना मी त्याच्यासाठी प्रसादसुद्धा आणलेला आहे, जेणेकरून त्याला लवकर बरं वाटावं। त्याबरोबर हे बघून लगेचच विजया म्हणते, चला कधीतरी काहीतरी बरं काम केलंस तू असं म्हणायला हरकत नाही। दिव्या म्हणत असते, आई अहो घरी शौर्याची काळजी घ्यायला तर तुम्ही सगळे होताचच, पण मी विचार केला तुमचा देवावरती एवढा विश्वास आहे तर मी स्वतःच जाऊन देवळात त्याच्यासाठी प्रार्थना करावी। असो। त्याबरोबर विजया तिकडनं जात असते, तशी दिव्या विजयाला हाक मारते आणि म्हणते, आई अहो तुमच्या डोळ्यावरचा काळा गॉगल तर काढा,
त्याबरोबर विजया म्हणते काय मी आणि गॉगल. त्याबरोबर दिव्या म्हणते हो, मला बघण्यासाठी तुम्ही काळ्या रंगाचा गॉगलच वापरता ना, म्हणून तर तुम्हाला कधी माझ्यातले चांगले गुण दिसतच नाहीत. त्याबरोबर आता विजया तिच्याकडे बघू लागते. तशी लगेचच आता दिव्या विजयाच्या हातामध्ये जे थर्मस असतं ते घेते आणि म्हणू लागते शौर्याला द्यायला चालला असाल ना, असू द्या, द्या माझ्याकडे, मीच देते. तसंही शौर्याला बरं वाटावं म्हणून प्रार्थना करून आली आहे, त्याच्यासाठी देवाचा प्रसादही घेऊन आली आहे. त्याला प्रसादही देते आणि तुम्ही जे हे काही नेत होतात तेही देते, द्या. आणि मग लगेचच आता ती तिकडनं जाणार असते. त्याबरोबर आता त्या दोघी जाणारच असतात इतक्यात त्या ठिकाणी शौर्य येतो. शौर्य म्हणतो मॉम ऐक ना, मला ना माझं परफ्यूम भेटत नाही आहे, मला लवकर परफ्यूम दे. त्याबरोबर आता ती म्हणते परफ्यूम? शौर्य अरे तू खाली का आलास, तुला बरं नाही आहे ना? शौर्य म्हणतो मॉम मला बाहेर जायचं आहे, माझं खूप महत्त्वाचं काम आहे, मला खूप फ्रेश वाटतं आहे, खूप बरं वाटतं आहे, मला परफ्यूम सापडत नाही आहे, माझा फेवरेटवाला, मला तू परफ्यूम शोधून दे मॉम प्लीज पटकन. त्याबरोबर आता विजया म्हणते अरे हो मी तुला जे काही हवं आहे ना बाळा ते सगळं शोधून देते, पण तू बरं पहिला वरती चल आणि आराम कर बरं. शौर्य अरे बाळा विसरतोयस का, तुला बरं वाटत नव्हतं ना रात्री, चल बरं. त्याबरोबर शौर्य म्हणतो मॉम हे बघ मला आता एकदम बरं वाटतं आहे, ठणठणीत वाटतं आहे, प्लीज मॉम मला लवकर परफ्यूम शोधून दे ना. त्याबरोबर दिव्या म्हणते बघितलं ताई, मी प्रार्थना करून आले आणि याला लगेच ठणठणीत वाटायला लागलं सुद्धा. त्याबरोबर लगेचच आता तो म्हणत असतो मॉम प्लीज चल ना पटकन. त्याबरोबर आता लगेचच इकडे दिव्या म्हणत असते आणि हे घे रे, हा तुझ्यासाठी मी मंदिरातनं पेढा आणलेला आहे शौर्य, प्रसाद म्हणून, खाऊन घे. आणि आता तुला कसलीही काळजी करायची गरज नाही आहे, आता तुझी केस निकालात निघाली. तुला त्या पद्माच्या केसचंच टेन्शन आलं होतं ना, पण आता ती पद्मा केस लढणारच नाही आहे. त्यावर शौर्य म्हणतो का? त्याबरोबर दिव्या म्हणते अरे जर वकीलच नसेल तर ती पद्मा केस लढणार कुठून, आता वकीलच नसणार म्हटल्यावर पद्मा गप्पच बसणार. त्याबरोबर आता विजया म्हणते ती आहे ना तिची वकील ऊर्जा शिंदे, ती कुठे जाणार आहे? त्याबरोबर मग दिव्या लगेचच म्हणते ऊर्जा? आई ऊर्जा आता निकालात निघाली, आता ऊर्जा काही येत नाही, ऊर्जा काही कुठे जात नाही. त्याबरोबर आता दिव्या हे नेमकं काय बोलते हे काही आता शौर्यला कळत नसतं, पण आता तो थेट त्याच्या आईसमोर दिव्याला विचारूही शकत नसतो. त्यामुळे मग आता शौर्य हा विजयाला म्हणतो मॉम ऐक ना, मला खूप भूक लागली आहे, प्लीज माझ्यासाठी तू टोस्ट घेऊन येशील का? आता असं इकडे शौर्याने स्वतःहून एवढ्या वेळानंतर टोस्ट मागितल्यामुळे विजया खुश होते. तर दुसऱ्या बाजूला आता हर्षवर्धन हा पद्माला म्हणत असतो पद्मा अगं तू मला माझ्या मुलीसारखी आहेस, त्यामुळे मला तुझी काळजी वाटणं स्वाभाविक आहे. हे बघ तू काळजी करू नकोस, तुला ज्याच्या विरोधात केस लढायची आहे ना तू लढ, अगदी तुला माझ्या विरोधात जरी कोर्टात उभं राहावं वाटलं ना तरीही तू राहा, माझी काहीही हरकत नाही आहे. तुला जे वाटेल ना बाळा ते तू कर, पण नोकरी वगैरे अशी सोडू नकोस गं. घरात आता सगळेजण तुला मिस करायला लागलेत, तू परत ये. आणि हे घे, हे पैसे ठेवून घे, तुला घर खर्चाला हवे होते ना, म्हणून मी स्वतः तुला घर खर्चाला द्यायला पैसे आलो, हे घे. त्याबरोबर आता पद्मा म्हणत असते साहेब तुम्हाला एवढंच बोलायचं होतं, हे एवढं बोलण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आला मला भेटायला? त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो हो मग तुला काय वाटलं, आणखीन मी दुसरं काही बोलणार होतो का? त्याबरोबर पद्मा म्हणते साहेब खरंच तुम्ही हे एवढंच बोलण्यासाठी इथवर आलाय? त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो हो एवढंच बोलायला आलो आहे. पद्मा अगं मला खरंच बाळा तुझी खूप काळजी वाटते, तुझ्या काळजीपोटीच तर आलो आहे ना मी इथपर्यंत. तुझी काळजी सतत वाटत असली की मग दुसरी कुठे मन रमत नाही गं बाळा. तू सुद्धा मला माझ्या मुलीप्रमाणेच आहेस. विचार कर, तुझ्या भविष्याचा विचार कर, तुझ्या भावाच्या भविष्याचा विचार कर आणि पुन्हा कामाला ये. नोकरी वगैरे सोडून अशी घरात बसू नकोस, नोकरी सोडून असं घरात बसणं तुला परवडणार नाही. त्याबरोबर मग आता लगेचच हर्षवर्धन म्हणतो बरं चल आता मी निघतो, आणि हो तुला काहीही लागलं अगदी काहीही तर नक्की हक्काने कळलं ना? आणि काळजी घे स्वतःची, सांभाळ स्वतःला, आणि तुला जे हवं ना ते तू कर, माझी काहीही हरकत नाही. तू केस लढतीयेस म्हणून आमचा कोणाचाही तुझ्यावर काहीही राग नाही आहे. तू कधीही कामावर येऊ शकतेस, या केसचा तुझ्या नोकरीशी काहीही संबंध नाही आहे. आमच्यापैकी कोणी तुला बोललं आहे का की तू केस घेतली आहेस म्हणून आम्ही तुला कामावर ठेवणार नाही असं? तर दुसऱ्या बाजूला आता इकडे विजया म्हणते अरे शौर्य तू माझ्याजवळ स्वतःहून खायला मागतो आहेस, मला काय बरं वाटतं आहे, ठीक आहे तुला जे काही खायला हवं आहे ना मी लगेच तुला आणून देते, आणि त्यानंतर तुझं काय हरवलं ना परफ्यूम की काय ते सुद्धा शोधून देते, काय मी आलेच. आणि लगेचच आता विजया किचनकडे धाव घेते. त्याबरोबर लगेच आता
तिकडनं शौर्याच्या हातावर नक्की पेढा खा रे असं म्हणत पेढा ठेवून दिव्यासुद्धा निघून जात असते. मग शौर्य म्हणतो, दिव्या वहिनी थांब ना, मला सांग तू काय म्हणालीस? ऊर्जा शिंदे वकील निकालात निघाली, ती केस नाही लढणार, म्हणजे नेमकं काय बोलायचं होतं तुला? मला खरंच कळलं नाही आहे गं. त्याबरोबर आता लगेचच दिव्या ही म्हणत असते, अरे शौर्य, आता जर वकील नसेल तर केस होणार कशी? त्यावर मग लगेचच शौर्य म्हणतो, अगं मग मी तेच तर विचारतोय ना वहिनी, वकील का नसणार आहे? वकील कुठे जाणार आहे ती? त्याबरोबर मग लगेचच आता दिव्या म्हणते, अरे आता तिचं लग्न होणार, मग केस लढण्यासाठी फोकस लागतो, मग ती फोकस थोडी राहू शकणार आहे. त्याबरोबर आता लगेचच इकडे शौर्य म्हणतो, काय ऊर्जाचं लग्न? त्याबरोबर दिव्या म्हणते, हो ऊर्जाचं लग्न. आणि तुला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगू का? कोणाला सांगणार नाहीस ना? शौर्य, मी मंदिरात वगैरे गेलेले नव्हते, हा तिथला काही प्रसाद वगैरे नाही आहे, तर हा ऊर्जेच्या लग्नाचाच पेढा आहे. हे घे पेढा खा, तुला तर काय फरक पडतो? तुझी केस नील झाली, याहून महत्त्वाचं तुझ्यासाठी दुसरं काय असणार आहे? घे तू पेढा खा आणि तोंड गोड कर, कळलं का? त्याबरोबर आता शौर्यला आश्चर्य वाटलेलं असतं की हे सगळं ऊर्जा काय करते. दिव्या म्हणत असते, सगळं चांगलं आहे, मुलगासुद्धा चांगला आहे आणि म्हणे श्रीमंतसुद्धा आहे, काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे, नाव ठेवायला जागा म्हणून नाही आहे असा मुलगा आहे, आता विचारच आपल्याला करायला नको काय? त्याबरोबर पण शौर्य विचारतो, वहिनी तुला हे सगळं कसं कळालं? तुला कोणी सांगितलं गं हे सगळं? त्याबरोबर दिव्या म्हणते, अरे शौर्य, असं काय करतोस? ऊर्जा माझी सख्खी धाकटी बहीण नाही का? मग आता ह्या घरात खरं तर कोणाच्या समोर असं बोलायला नको, पण ऊर्जाच्या बाबतीत काय घडतं काय नाही या सर्व गोष्टींची माहिती मला बरोबर असते, माझ्याकडे सगळी माहिती असते बाबा. मला तेव्हाच तर समजलं तिचं लग्न ठरलं आहे, हा पेढा त्याचाच आहे, पण तू खा हा. शौर्य, अरे पेढा घे ना. शौर्य आता काहीच बोलत नसतो, तो गप्प बसलेला असतो. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणते, अरे शौर्य पेढा घे ना, असा गप्प का उभा आहेस? त्याबरोबर मग शौर्य हा तो पेढा घेतो. त्याबरोबर दिव्या म्हणते, खा नक्की, बरं चल मी येते आणि आराम कर हां. एवढं बोलून आता दिव्या लगेचच तिकडनं निघून जाते. आता शौर्य ह्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो, त्याला कळतच नसतं की हे सगळं नेमकं काय चाललं आहे, म्हणजे कसं काय असं चाललं आहे विचित्र सगळं. शौर्य विचार करतो की ऊर्जाने मला भेटायला बोलवलं होतं आणि आता माझ्या हातात ऊर्जाच्या लग्नाचा पेढा आहे. शौर्य आता हात उभा करतो आणि त्या हातावरून तो पेढा सरकून खाली पडतो. तो पेढा खाली पडल्याबरोबर शौर्य त्या पेढ्याकडे बघू लागतो आणि त्याला आठवतं ऊर्जाने त्याला कॉल केला होता आणि भेटायला बोलवलं होतं. तर इकडे हर्षवर्धन दिव्याला कॉल करतो आणि दिव्यावरती तो ओरडतो. दिव्याला म्हणत असतो, अशी अर्धवट कामं केली ना की हे सगळं असं होतं. त्याबरोबर दिव्या म्हणते, बाबा अहो काय झालं आहे, तुम्ही काय एवढे माझ्यावर रागवलं आहे, मी असं काय केलं आहे? त्यावर मग लगेचच आता हर्षवर्धन म्हणू लागतो, तुला माहिती आहे का, त्या मुलीने मला ट्रॅप करण्यासाठी खूप मोठा सापळा रचला होता. मी तिच्या घरी गेलो तेव्हा तिने तिथे एक मोबाईलचा कॅमेरा आडवा ठेवला होता. मी जे काही बोलणार होतो, जे काही करणार होतो ते सगळं ती त्या मोबाईलमध्ये शूट करणार होती. पण डोळे असे चारी बाजूला असले ना की मग माणूस फसत नाही, पण तुझ्यासारखं जर वागलं ना तर माणूस नक्कीच फसू शकतं. तुझ्यामुळे आता केवढा मोठा प्रॉब्लेम झाला असता माहिती आहे का तुला? त्याबरोबर लगेचच दिव्या म्हणते, बाबा मग आता पुढे? त्यावर हर्षवर्धन म्हणतो, आता पुढे तू काही करू नकोस, आता पुढे जे काही करायचं आहे ना ते मी करून घेईन, मी बघतो. त्याबरोबर दिव्या म्हणते, बाबा हो असं काय करताय? मी म्हटलं होतं की या घरात फक्त तुम्हालाच माझी काही ती काळजी आहे आणि आता तुम्हीच हे असं बोलताय. तुम्ही जर असं बोललात तर कसं चालेल? हर्षवर्धन म्हणतो, गप्पा बस आणि पुन्हा मी सांगितल्याशिवाय काहीही अक्कल वापरायला जाऊ नकोस. आणि तो फोन कट करतो. हे जे काही घडलेलं असतं त्यामुळे दिव्यालासुद्धा राग आलेला असतो. दिव्या विचारते, शिट, हे सगळं काय होऊन बसलं? तर आता दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन विचार करतो, एक मुलगी एवढी बिनडोक, एवढी बावळट आणि दुसरी मुलगी एवढी हुशार, या ॲडव्होकेट यशवंतच्या दोन्ही मुली माझ्याच नशिबात कशा काय आल्या काय माहीत, असं आता तिकडे तो म्हणत असतो. तर इकडे शौर्य हा बेडरूममध्ये आलेला असतो. शौर्य म्हणत असतो, हे सगळं काय आहे? या सगळ्याला काय अर्थ आहे? ऊर्जा अगं फोन उचल असं म्हणत शौर्य ऊर्जाला कॉल करू लागतो. पण आता ऊर्जाचा फोनही लागत नसतो, म्हणजे लागत असतो पण ऊर्जा उचलत नसते. इतक्यात आता
ऊर्जाला बघायला जी मुलाकडची मंडळी येणार असतात ती सगळी आलेली असते. आता जाऊन पूर्वा दरवाजा उघडते, त्या लोकांना आतमध्ये घेते. तर दुसऱ्या बाजूला शौर्याचं मात्र आता डोकं फिरत असतं. शौर्याला कळत नसतं की तिकडे नेमका काय प्रकार घडत असेल, तिकडे काय सुरू असेल. त्याबरोबर लगेचच आता शौर्य हा इकडनं धावत पळत खाली येऊ लागतो. आता धावत पळत येऊन तो पहिला घरातनं बाहेर घाईघाईने पडत असतो. शौर्य हा इतके धावत पळत घाईघाईने बाहेर आलेला, घराच्या बाहेर पडलेला सगळं काही दिव्याने पाहिलेलं असतं. दिव्याला कळत नाही की अरे या शौर्याचं नेमकं चाललंय तरी काय. नाही म्हणजे काल याला खूपच जास्त तापथंडी भरली होती, इतकी थंडी होती की याला म्हणजे बरं वाटत नव्हतं. आणि आज एकाएकी हा नाचतोय, याला काय अर्थ आहे. या शौर्याचं नेमकं बाबा काय चाललं आहे काही कळायला मार्गच नाही आहे. का चाललं याचं असं सगळं वागणं विचित्र. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे ऊर्जाला बघायला मुलाकडची जी मंडळी आलेली असते तिला त्या सगळ्यांनाच आता लगेचच पूर्वा घरात घेते, त्यांचं स्वागत करते. ती लोकं आता घरात येतात. पूर्वा लगेचच त्यांना म्हणते, या ना या, प्लीज तुम्ही सगळ्यांनी बसा, उभे का. त्याबरोबर सगळी मंडळी बसतात. मग लगेच आता पूर्वा विचारते, तुम्हाला आमचं घर शोधायला काही त्रास तर नाही ना झाला. त्याबरोबर ती लोकं म्हणतात, नाही नाही, अगदी सहज सापडलं. ॲडव्होकेट पूर्वा शिंदेचं घर विचारलं आणि सापडलं. त्याबरोबर आता लगेचच परीक्षितची आई म्हणू लागते, मी तुमची ओळख करून देते हा. आणि मग ती म्हणते की हा माझा मुलगा परीक्षित, हे माझे मिस्टर, तुम्ही बचत गटाची कामं करताना मी ओळखते तुम्हाला. त्यावर पूर्वा होकार देते. त्यानंतर मग लगेचच आता परीक्षितची आई म्हणते, खरं तर परीक्षितने ऊर्जाला बघितलं आणि लगेच त्याला ती आवडली, म्हणूनच आम्ही डायरेक्ट तुमच्या घरी आलो. त्याबरोबर पूर्वा म्हणते, मी पाणी घेऊन आलेच. आणि मग ती आतमध्ये किचनमध्ये येते. लगेचच ती ऊर्जाला म्हणते, ऊर्जा बाळा, ती मंडळी आली आहेत, चल आता. त्याबरोबर मग आता ऊर्जा काहीच बोलत नसते. पूर्वा म्हणते, बरं काही हरकत नाही, तू थांब इथेच, मी पहिले पाणी घेऊन जाते, त्यांना पाणी वगैरे देते, त्यानंतर मग तुला बोलवते, मग तू ये, चालेल. त्याबरोबर मग लगेचच ऊर्जा आईच्या हातातनं पाणी घेते आणि म्हणते, नाही नको आई, काही हरकत नाही, मी जाते, मी भेटते. त्याबरोबर आई म्हणते, अगं नको, थांब तू इथे हवं तर. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, नाही आई नको, मी जाते पुढे, काही हरकत नाही. आणि मग ऊर्जा आता पाणी घेऊन चाललेली असते. त्यावेळी लगेचच आता पूर्वा तिचे डोळे पुसते आणि म्हणते, जा बाळा. मग पूर्वा आणि ऊर्जा दोघीही जणी आता बाहेर येतात. पूर्वा लगेचच ऊर्जाला पाणी दे सगळ्यांना असं सांगते. ऊर्जा स्वतःच्या हाताने आता त्या सगळ्या मुलाकडच्या मंडळींना पाणी देते. तो मुलगा तर ऊर्जाला बघतो आणि बघतच राहतो. ऊर्जा खूप सुंदर आणि गोड दिसत असते. त्यानंतर मग आता परीक्षितची आईसुद्धा म्हणते, गोड गोड. त्याबरोबर आता तिने असं गोड गोड म्हटल्याबरोबर पूर्वाला काही कळत नाही की असं का म्हणाली. पूर्वा म्हणते, काय झालं. त्याबरोबर मग परीक्षितची आई म्हणते, अहो मोबाईलवर बघितली होती, त्यापेक्षाही खूप गोड मुलगी आहे हो तुमची, अगदी छान, आवडली आम्हाला. त्याबरोबर मग आता लगेचच हे ऐकून पूर्वाला छान वाटतं. पूर्वा ऊर्जाच्या पाठीवरून हात फिरवते. त्याबरोबर मग आता लगेचच परीक्षितचे बाबा हे म्हणू लागतात, अहो तुम्ही दोघी अशा उभ्या का आहात, बसा ना तुम्ही दोघीसुद्धा, बसा. त्याबरोबर मग पूर्वा म्हणते, नाही नाही आम्ही ठीक आहोत, असू द्या. त्याबरोबर परीक्षितचे बाबा म्हणतात, अहो असं काय करताय, आम्ही मुलाकडचे म्हणून आम्ही निवांत बसायचं आणि तुम्ही मुलीकडचे म्हणून तुम्ही आमच्यासमोर उभं राहायचं. ही सगळी पद्धत जुनी झाली. या रूढी परंपरा आता काळाबरोबर पुसत गेल्या. आपण सुद्धा या फॉर्मॅलिटी पाळण्याची काहीही गरज नाही आहे. तुम्ही बसा, आरामात बसा, काही हरकत नाही आहे. त्याबरोबर परीक्षितची आई म्हणते, ऊर्जा बाळा अगं ये बस तू. त्याबरोबर ऊर्जा बसते. मग आता लगेचच ती पूर्वाला सुद्धा म्हणते, पूर्वाताई तुम्ही पण बसा. मग पूर्वा पण बसते. तर दुसऱ्या बाजूला शौर्य हा आता ऊर्जाच्या घरी जायला निघालेला असतो आणि आता तो ऊर्जाला रस्त्यात फोन करत असतो. ऊर्जा काही फोन उचलत नसते, ती या सर्व कार्यक्रमात व्यस्त असते. त्यानंतर मग आता शौर्य इकडे चिडचिड करत असतो. तो म्हणत असतो, ऊर्जा यार उचल ना फोन, कुठे ठेवला आहेस तुझा फोन, तू का उचलत नाही आहेस, काय चाललं आहे हे सगळं मला काहीच कळत नाही आहे. तर आता इकडे ऊर्जा बसलेली असते. लोक हे ऊर्जाचं कौतुक करत असतात. ती माणसं म्हणत असतात की तू तुझं प्रोफेशन कसं निवडलंस, म्हणजे तू स्वतःच निवडलंस का. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, हो मीच निवडलं. त्याबरोबर आता लगेचच तिकडे तो मुलगा म्हणू लागतो, तुझ्या बाबांचं प्रोफेशन वकील होतं म्हणून तू वकिली प्रोफेशन निवडलंस बरोबर ना. त्यावर ऊर्जा म्हणते, माझे बाबा प्रामाणिक वकील होते म्हणून मी सुद्धा वकील हे प्रोफेशन निवडलं. त्याबरोबर आता लगेचच परीक्षितचे बाबा म्हणतात, काय
वकील आणि प्रामाणिक नाही म्हणजे या दोन शब्दांचं कॉम्बिनेशन बसत नाही ना, त्यामुळे बोललो. ॲक्च्युली मलासुद्धा LLB करायचं होतं, पण आमचा घरचा व्यवसाय होता. मग काय, मग LLB करायचं राहूनच गेलं. पण परीक्षितच्या बाबतीत तसं काही झालं नाही. परीक्षितने सुद्धा स्वतःचं प्रोफेशन स्वतःच निवडलं. लहान असल्यापासून गणितात तो खूप हुशार होता. आकडेमोडीची खूप हौस होती त्याला. मग काय, लगेचच पुढे आयुष्यभर आकडेमोडच करत राहिला. काय, त्याबरोबर सगळेच जण आता हसतात. पुढे आता लगेचच परीक्षितचे बाबा म्हणतात, याला फॉरेनला जाण्याची सुद्धा संधी आहे. ऊर्जा, तू तुझी प्रॅक्टिस तिकडे सुद्धा चालू ठेवू शकतेस बाळा. त्याबरोबर ऊर्जा म्हणते फॉरेनला. त्याबरोबर आता लगेचच पूर्वा म्हणते फॉरेनला. त्याबरोबर मग आता परीक्षितचे आई बाबा सांगू लागतात, हो फॉरेनला. अहो ॲक्च्युली परीक्षितला खूप ऑफर आल्यात. परीक्षितला तर तिकडे शिफ्ट व्हायचं आहे. त्याबरोबर लगेचच परीक्षितचे बाबा म्हणतात, खरं तर आम्ही दोघंसुद्धा परीक्षित शिफ्ट झाला ना की आमचा व्यवसाय तिकडे शिफ्ट करू आणि आम्ही दोघंही तिकडे आमच्या मुलाबरोबरच शिफ्ट होऊ. आता फक्त याच्या एकट्यावरती डिपेंड आहे की आम्ही कुठे राहतो. नाही म्हणजे काय आहे ना, आपली मुलं आपल्या नजरेसमोर असलेली बरी. काय म्हणतात आई? त्याबरोबर लगेचच पूर्वा म्हणते, हो अगदी बरोबर आहे. तर आता लगेच आता परीक्षितची आई म्हणते, आता फक्त परीक्षितचं काय म्हणणं आहे, त्याला कुठे राहायचं आहे याच्यावरती सगळं काही अवलंबून आहे आमचं. पण आता इकडे ऊर्जा मात्र काहीच बोलत नसते. बराच वेळ झालेला असतो तरी ऊर्जा ही तशीच ठप्प आणि गप्प बसलेली असते. परीक्षितच्या आईला ऊर्जा अशी गप्प का बसली आहे हा प्रश्न पडतो. त्यामुळे मग ती ऊर्जाला विचारते, ऊर्जा बेटा काय गं, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? त्याबरोबर मग मात्र ऊर्जा काहीच बोलत नाही. ती फक्त आईकडे बघते. आई ऊर्जाकडे बघत असते. तर आता पुन्हा एकदा परीक्षितची आई विचारते, ऊर्जा बेटा काही प्रॉब्लेम आहे का? पण ऊर्जा काहीच उत्तर देत नाही. त्यानंतर आता ती लोक जायला निघालेली असतात. इतक्यात समोरून शौर्य येतो. शौर्य त्या लोकांना थांबवतो आणि म्हणतो, काका काकू प्लीज तुम्ही इकडनं निघा, प्लीज निघा इकडनं. आणि मी तुम्हाला बाकी सध्या काहीही नाही सांगू शकत. सध्या मी तुम्हाला एवढंच सांगतो, तुमच्या मुलाचं लग्न ऊर्जाबरोबर नाही होऊ शकत हे लग्न. प्लीज निघा तुम्ही इकडनं. त्याबरोबर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला वचन दिले तू मला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.